आयोजन करतील ज्येष्ठ असे समालोचक आमचे मित्र मार्गदर्शक या ठिकाणी दीपकजी कांबळे सर यांच्या माध्यमातून अक्षय तावरे जो कि एक और आइकन बैटर मैदान के ऊपर है। रजित का विकेट गिरा और इस समय स्कोर 40, 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन जबकि स्कोर हो चुका है। स्मिथ इस समय सामना कर रहे हैं दाएं हाथ के बल्लेबाज। कल के मैच में मितवा और सूरज वागदर ने बढ़िया इनिंग खेली थी, लेकिन अभी भी वो पीछे है और नए ओवर की शुरुआत सुहास गेंद करते हुए स्मिथ के लिए बार पटकती भी गेंद दे सके ऑफ स्टंप के काफी बाहर निकली गेंद। वाइड बॉल का इशारा हुआ अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन 40 रन जबकि 41 रन हालांकि स्कोर हो चुका है। 41 रन 1 विकेट के नुकसान पर जय भैरी मुरुगाड़ा की टीम का स्कोर है। पारी के चौथे ओवर का खेल आरंभ होता है। एक बार फिर से सुभाष गेंद करते हुए स्मिथ के लिए बढ़िया शॉट खेला, किसी के पास कोई मौका नहीं, गेंद सीधे बॉर्डर लाइन के बाहर। शानदार छक्के के लिए गेंद को उठाकर खेला है स्मिथ। शिवलकर के बैट से तगड़ा शॉट देखने को मिला। 47 रन स्कोर हो चुका है। 47 रन 1 विकेट के नुकसान पर। दो टीमें काफी मजबूत टीमें हैं रत्नागिरी के, जिनके पास दो आइकॉन प्लेयर है और इस समय स्मिथ ने बढ़िया यहां पर स्ट्रोक लगाते हुए छक्का निकले गेंद को खेला। 47 रन स्कोर। फिर से एक बार सुहास गेंदबाजी करते हुए स्मिथ शिवलकर के लिए। स्मिथ शिवलकर सामना करेंगे बाएं हाथ से। ये गेंद एक बार फिर से ऑन साइड पर गेंद को मारना चाहते थे, लेकिन गेंद टिप्पा हारे के बाद दर्शन बांधे करके दस्ताना में पहुंचे। विकेट कीपिंग का जिम्मा संभाले हुए है दर्शन। इस समय 47 रन 1 विकेट के नुकसान पर। 3.2 गेंदें हो चुकी है। 3 ओवर और 2 गेंदें फेंकी जा चुकी है। चौथा ओवर फारिग का प्रगति पर। एक बार फिर अगली गेंद करते हुए सुहास गेंद करते हुए स्मिथ शिवलकर के लिए इस बार ऑफ स्टंप पर टप्पा हाथी भी गेंद जिसका स्ट्रोक नहीं जमा सके है और दर्शन जो कि कुछ बाहर निकलते हुए गेंद को उठाकर वापस करते हुए गेंद को 47 रन स्कोर हो चुका है। 3.3 गेंदें फेंकी जा चुकी है। 47 रन स्कोर खड़ा कर दिया है। एक अच्छा स्कोर मेंटेन कर रही है। कल मुरुगवाड़ा की टीम ने बढ़िया स्कोर खड़ा कर दिया था। 78 रन उन्होंने बना लिए थे कल के मैच में। देखना कि इस मैच में एक बड़ी स्कोर की तरफ बढ़ने की कोशिश हो रही है। ये गेंद और बार फिर से उठाकर गेंद को खेला, लेकिन वहां पर फील्डर गेंद सीमारे का पर कैच और इसी बीच ये विकेट। स्मिथ शिवलकर कॉट आउट होकर मैदान से वापस लौट रहे हैं। साई कोरगांवकर फील्डर वहां पर थे जिन्होंने शानदार कैच किया है और स्मिथ शिवलकर की पारी समाप्त। 8 बॉल पर 13 रन। सूरज वागदरे मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए। सिर्फ 11 बॉल में 29 रनों की इनिंग कल के मैच में रही। स्मिथ का विकेट गिरा है। 8 बॉल पर 13 रन उन्होंने बना लिए हैं। 4 बॉलें हो चुकी है इस ओवर की। सूरज वागदरे मैदान पर आ रहे हैं। 2 विकेटों के नुकसान पर 47 रन का स्कोर है। नामचीन खिलाड़ियों के बीच ये मुकाबला देखने को मिलता हुआ। दर्शन एक तरफ है, दूसरी तरफ रजीत फराडे जिन्होंने की शानदार बैटिंग की और आउट हुए। उसके बाद सूरज वागदरे क्रीज के ऊपर है। स्मिथ उसके बाद आउट हुए हैं। 47 रन स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। जय भैरी मुरुगवाड़ा हापुस एग्रो घुड़ेवटार के बीच पिछले बार की लगातार चैंपियन टीम है घुड़ेवटार, लेकिन इसी में सुहास की गेंद रिवर्स खेलते हुए गेंद को निकाला है सूरज वागदरे ने गेंद को। और इसी बीच देखना ये होगा अंपायरों का क्या इशारा होगा, लेकिन एक ही रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज और ये 4 रनों का इशारा आ रहा है अंपायरों का। बढ़िया चौका मिलता हुआ सूरज वागदरे के बैट से। इक्यावन रन 50 स्कोर पार कर चुकी है टीम। 51 रन 2 विकेट के नुकसान पर जय भैरी मुरुगवाड़ा की टीम का स्कोर है। सुहास गेंद करते हुए सूरज वागदरे के लिए और फिर से उठाकर गेंद को खेला, लेकिन वहां पर यह कैच और इसी के साथ गौरव नागवेकर ने गेंद को कैच कर दिया है। थर्ड मैन से क्षेत्र में सूरज वागदरे आउट हो चुके हैं चौका जड़ाने के बाद।
जय भैरी मुरुगवाडा संघाचा एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मितेश मितेश कालच्या मॅच मध्ये सुंदर अशी खेळी खेळणारा हा मितेश मैदानामध्ये दाखल होतोय. मितवा बिर्जे स्ट्राईकला येतो अक्षय. राहुल ओसवाल हापूस अॅग्रो संघाचा गोलंदाज राहुल ओसवाल गोलंदाजी करे. समोर आहे तो अक्षय. पाहूया काय ओ हो हो सुंदर उडालाय. उंच उंच उडाला चेंडू. पाहूया काय घडतंय. आणि ह्या बाबर शेखच्या मैदानावरती 6 धावा. सुंदर षटकार ठोकलाय. छत्रपतींचा छावा या बाबर शेखच्या मैदानावर 6 धावा. सुंदर षटकार ठोकलाय आणि अशाने धाव संख्या झाली ती 57. संघाचे 5वं षटक सुरू आहे. धाव संख्या झाली 57. पुन्हा एकदा अक्षय सज्ज झाला. अक्षय हो 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 सुंदर चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू गेलाय. धाव रोखली आहे. पुन्हा एकदा राहुल हापूस अॅग्रो संघाचा गोलंदाज राहुल. समोर आहे तो जय भैरी संघाचा फलंदाज अक्षय. अक्षय राहुल यांची जुगलबंदी या बाबर शेखच्या मैदानावर पाहायला मिळतो. दोघे मजबूत आहे आणि पाहूया काय घडतंय. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येत भर पडली आहे. धाव संख्या झाली आहे 59. पुन्हा एकदा अठ्ठावन्न धावा झाल्यात. पुन्हा एकदा हो 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 पाहूया काय करामत होते. आणि हा पंचांचा इशारा. 6 धावा या बाबर शेखच्या मैदानावरती 6 धावा. छत्रपतींचा छावा संघासाठी 6 धावा. सुंदर षटकार ठोकलाय अक्षयाने. धावांची बढती होते. पुन्हा एकदा राहुल हापूस अॅग्रो संघाचा गोलंदाज राहुल गोलंदाजी करे. समोर आहे तो अक्षय. पाहूया या दोघांची जुगलबंदी या बाबर शेख. ओ हो उंच उंच उडाला चेंडू. पाहूया काय घडतंय. आणि पंचांचा निर्णय. 6 धावा. सुंदर षटकार ठोकलाय. धाव संख्येत भर पडली आहे. धाव संख्या झाली आहे ती 70. धाव संख्या झाली 70. संघाचे 5वं षटक सुरू आहे. राहुल गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हापूस अॅग्रो संघाचा गोलंदाज राहुल गोलंदाजी करेल. समोर धडाकेबाज फलंदाज आहे तो अक्षय. ये पाहूया काय करामत होती या दोघांमधील. ओ हो हो उंच उंच उडाला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि हा पंचांचा निर्णय पाहूया. आणि षटकार. जल्लोष सांगून जातोय. षटकार होतोय. धाव संख्या झाली 76. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी करेल. समोर आहे तो धडाकेबाज फलंदाज अक्षय. सुंदर फटका मारला अक्षय. आणि एक धाव घेतली. दुसरी धाव घेतली. पाहूया काय करामत होते. आणि दुसरी धाव घेतात काय. एकच धाव. एकच धाव घेतली आहे. धाव संख्या झाली ती 77. या षटकामध्ये धाव संख्या 26 आलेली आहे. यापुढील समालोचन करतील आमचे पिंट्या मांजरेकर. आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त या बाबर शेखच्या मैदानावर आपण आलात. धन्यवाद. असंच आपलं आयुष्य चांगलं जावो.
हॅलो हॅलो आमचे गुरुवर्य दीपक शेठ कांबळे खरोखरच आम्हाला ज्यांनी समालोचन शिकवलं असे आमचे गुरुवर्य दीपक शेठ. सुंदर आवाज आहे, हिंदीमधून स्वच्छ अक्षराने आपलं समालोचन करतात, आम्हाला सर्वांना आवडतं. असे आमचे सहकारी ज्यांनी आम्हाला इकडे शिकवलंय असे आमचे गुरुवर्य. असं त्यांना चांगलं आयुष्य लागो. बाबर शेख बाबांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठी उभा राहो. धन्यवाद. हॅलो तब्बल 2 दशका ज्यांच्या माध्यमातून समालोचन क्षेत्र गाजवलं जातात ते म्हणजे आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यापासून भरपूरसा अनुभव आमका मिळाला तो म्हणजे दीपकजी कांबळे सर. बाबरशेख ट्रॉफी म्हटली की दीपक कांबळे यांचा आवाज नसात असा कधीच नसता. ह्यो त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून जर समालोचन ऐकूक मिळता ता मात्र अप्रतिम असतात. अतिशय सुंदरशी खेळी बघूक मिळत आहे. जयभैरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून 77 धावा केले जातात. धावांचं डोंगर उभो केला जात आहे. हापूस ॲग्रो संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज केलं जाते तो म्हणजे चिन्मय घोडे. चौकार षटकारांची आतषबाजी ज्याच्या माध्यमातून बघूक मिळत आहे तो म्हणजे अक्षय. चिन्मयचं पुढचं चेंडू अक्षय सज्ज असतात. उलटा चेंडू होतो मिडविकेटच्या दिशेक टोलावलं जात आहे. युट्यूब मधलो लड्डू मुत्त्या मागा आठवलो. जसो लड्डू मुत्त्या आपण युट्यूबवर बघित असतो तसा खराब असं क्षेत्ररक्षण भोग मिळत आहे मिडविकेटच्या दिशेक. चौकार धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या होते 81 धावा. 81 धावसंख्या उभारायचा प्रयत्न जयबीर संघाच्या माध्यमातून केला जात आहे. पुढचा चेंडू बसवो चेंडू होतो. करायचा होतो संकासूर तयार झालो नरकासूर म्हणूक लागात. पंचांचा इशारा होईसर येता वाईट चेंडू आणि धावसंख्या पुढे सरकतात ती म्हणजे 82 धावा. चांगला खेळ बघू मिळत आहे. अक्षयच्या माध्यमातून षटकारांची आतषबाजी केली जात आहे. चिन्मयचं पुढचं चेंडू खेळूक सज्ज असतात. या ठिकाणी अक्षय ज्याच्या माध्यमातून 7 चेंडूंचा खेळ आणि 29 धावा केले जातात. पुढचा चेंडू उलटा चेंडू होतो स्क्वेअर लेगच्या दिशेक टोलावलं जात आहे. एकेरी धाव घेतली जाता. नको नको जावी आणि वाईन चाटून खावी असा मैदानावर घडता खराब अशी फेकी ऐसर केली जाता. गावभर फिरून येलो आणि उंबऱ्या कापटून मेलो अशी गत मित्वाची होता. रनआउटच्या स्वरूपात धक्को बसताय जयभैरी मुरुगवाडा संघाक. माझं डीजे वाला मेलू की जितोय बघा जरा. माझ्या वाजवची संधी मिळता वाजव. बॅटर सत्तू गौरव मडवी 900च्या दिशेक स्ट्रायकिंग एंड वरती अक्षयच्या माध्यमातून धुवाधार सो खेळ सादर होताना दिसत आहे. सुरेख असो फटको होतो ऑफसाईडच्या दिशेक टोलावलं जात आहे. एकेरी धाव घेतल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न असतात. खराब अशी फेकी बघू मिळत आहे. या ठिकाणी हापूस ॲग्रो गोडेवाडा संघाच्या माध्यमातून धाव संख्या बघू मिळत आहे. 7 वरती 85 धावा. 85 धावांची लय लूट करताना दिसत आहे तो जयभैरी मुरुगवाडा संघ. रत्नागिरीतले दोन्ही टॉपचे संघ असतील. एके बाजूक असा तो हापूस ॲग्रो गोडे वटार तर दुसऱ्या बाजूक बघू मिळत आहे तो जयभैरी मुरुगवाडा. शहर भागातले संघ बाबरशेख ट्रॉफी खेळ केले आहेत आणि चांगलो खेळ हिसाब सादर करताना दिसतात. पुढचा चेंडू गती परिवर्तन राल्ल्यान टोपवर वाल्यान वाटीवरचा म्हणूक लगात. पंचांचा इशारो कलाम लावला जाता. अक्षय तबूत परतता.